तर नाशिकमधून आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे लाईव्हद्वारे जोडले गेलेले आहेत। किरण, मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता सध्या नाशिकमध्ये कसं वातावरण पाहावयास मिळत आहे? आज महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यासाठी जे लोकसभा इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शनसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि नाशिक आणि दिंडोरीमध्ये सुद्धा सकाळपासून मतदान प्रक्रियेला हे चालू झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आपण बघू शकतो जे हळूहळू मतदार आता मतदान करण्यासाठी बाहेर एकूणच पडतानाचं चित्र आपल्याला इथे बघायला मिळतं। नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही जागा ज्या आहेत त्या अत्यंत प्रतिष्ठेची महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, या दोघांकडनं देखील केलं गेलेलं होतं। अनेक दिग्गज नेते जे आहेत ते नाशिक आणि दिंडोरीमध्ये येऊन प्रचार केलेला आहे। या सगळ्या गोष्टीनंतर आज मतदानाची प्रक्रिया पार पडती आहे आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि त्यासाठी अत्यंत खबरदारी जे आहे ते एकूणच घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। मतदान जे हळूहळू का होईना आता मतदार हे बाहेर पडतानाचं चित्र या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला एकूणच बघायला मिळतोय। नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 1900 मतदान केंद्र आहेत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा 1900 हे मतदान केंद्र आहेत। या सगळ्या मतदान केंद्रावरती आज हे मतदार आपलं जे हक्क बजावणार आहेत। नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर जवळपास 19 ते 20 लाख लोक मतदान करणार आहेत आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा 18 ते 19 लाख लोक आहेत आणि मतदान जास्तीत जास्त जे आहे ते व्हावं यासाठी प्रयत्न हे प्रशासनाच्या वतीने केले गेलेले आहेत। त्यामुळे मतदार आज किती बाहेर पडतात आणि किती मतदान करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चोख अशी व्यवस्था निवडणूक आयोग असेल किंवा प्रशासन असेल खरं तर यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे। जी मात्र किरण, शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत पाहावयास मिळते नाशिकमध्ये। नाशिकचा महायुतीतला तिढा सुटायला खूप वेळ झाला होता आणि दुसरं म्हणजे शिवसेना फुटली आणि या आता त्याच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत। मतं विभागली जातील का? हे बघा, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची थेट लढत जी आहे ते नाशिकमध्ये आहे। ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशा पद्धतीची लढाई हे नाशिकमध्ये आहे आणि त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज हे नाशिक लोकसभा निवडणुकीत ज्यात उतरल्याने जी चुरस आहे ती वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि आज ही मतदानाची प्रक्रिया एकूणच पार पडते। अनेक दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये जे हजेरी लावलेली आहे, वेगवेगळ्या अंगाने ही संपूर्ण निवडणूक आतापर्यंत गाजलेली आहे। नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये विकासाच्या मुद्द्यावर असेल किंवा खुद्दारी विरुद्ध एकूणच गद्दारी असे जे आरोप प्रत्यारोप आहेत हे दोघांकडनंही करण्यात आलेले आहेत। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक आणि जे दिंडोरीमध्ये येऊन प्रचार केला आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर दिंडोरीची निवडणूक ही संपूर्ण कांद्याभोवती फिरलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीनंतर मतदारांनी विचार करून आज आपला हक्क जे आहे ते एकूणच बजावताना आपल्याला दिसतोय। हळूहळू का होईना लोक आता इथे येत आहेत आणि आपला जो मतदान आहे तो इथे बजावताना दिसताय। अजूनही पाहिजे तशी जी गर्दी आहे ती सकाळच्या सत्रामध्ये झालेली नाहीये, पण हळूहळू मतदार हे घराबाहेर पडतील आणि आपला एकूणच जे आहे ते हक्क बजावतील असा विश्वास प्रशासनाला आहे आणि जास्तीत जास्त मतदान व्हावं खरं तर यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न नरेंद्र मोदी हे स्वतः नाशिकमध्ये आलेले, प्रचार त्यांनी केला, त्याचबरोबर सभाही घेतली। कांदा प्रश्नाचा अजून तिढा कायम आहे, सुटलेला नाहीये। याचा परिणाम महायुतीला भोगावा लागणार आहे का? महायुतीसाठी ही नाशिक मधली लढत कशी परिणामकारक ठरेल आणि महायुतीसाठी नाशिकचं वातावरण कसं आता सध्या? नाशिक आणि दिंडोरी हे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। कांद्याचा जो प्रभाव आहे तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। एक्सपोर्ट जे आहे कांद्याचं ते बंद झाल्यानंतर काही प्रमाणात दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजी होती, पण पंतप्रधानांनी स्वतः येऊन या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला। कांद्याच्या बाबतीत काही तोडगा काढू आणि कायम स्वरूपी तोडगा काढू अशा पद्धतीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आणि त्यानंतर जो रोष जो होता तो काहीसा प्रमाणात कमी झाला, पण विरोधकांनी या कांद्याच्या मुद्द्यावरतीच ही संपूर्ण जे आहे ती निवडणूक लढवलेली आहे। त्यामुळे मतदार आज आपलं कौल देणार आहेत, ते नेमकं कुणाला देतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। आणि नाशिकमध्ये सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी दोन्ही या खरं तर पक्षांकडनं मोठ्या प्रमाणात ताकद जे आहे ते इथे लावण्यात आलेलं आहे होते। महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील अशा दिग्गज नेत्यांनी येऊन प्रचार केला। महायुतीकडनं गिरीश महाजन हे मागच्या 2-3 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे मोठी ताकद या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत लावण्यात आलेला आहे आणि आज मतदानाचा जे दिवस आहे त्यामुळे मतदार आपला कौल आज देणार आहेत। आपली नजर असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।